अमरावतीच्या पालकमंत्री आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण आढावा बैठक घेतली आहे। या बैठकीत त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर वीज पुरवठा करण्याचे निर्देश दिलेत, परंतु काही धक्कादायक बाबीही समोर आल्या आहेत। पाहूया यावर आधारित हा विशेष वृत्तांत। अमरावतीत पार पडलेल्या या बैठकीत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महावितरण आणि महापारेषणच्या कार्यकारी अभियंता आणि उपअभियंता यांची झाडाझडती घेतली। शेतकऱ्यांना अखंडित वीज मिळावी यासाठी त्यांनी कठोर सूचना दिल्या। मात्र यावेळी मंत्र्यांनी विचारलेल्या एका प्रश्नाने सभागृहात शांतता पसरली। तुमच्यापैकी कोणत्या अभियंत्याने आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली आणि त्यांचे फोटो किंवा रील बनवली? या प्रश्नावर एकही अभियंता जागेवरून उठायला तयार नव्हता। हीच परिस्थिती महावितरणच्या अभियंत्यांनी केलेल्या कामांबाबत विचारले असता दिसून आली। केवळ एका अभियंत्याने प्रतिसाद दिला तर इतर सर्वजण शांत राहिले। या बैठकीत महावितरणचे अधिकारी फोन उचलत नसल्याच्या तक्रारींवरून पालकमंत्री बावनकुळे यांनी तातडीने निलंबनाची कारवाई करण्याचे निर्देश दिले। अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे यांनी अचलपूर आणि चांदूर बाजारमधील डीपी आणि वीज खंडित होण्याच्या समस्येवर अभियंत्यांना प्रश्न विचारले। तसेच दर्यापूरचे आमदार राजेश वानकडे, धामणगाव रेल्वेचे प्रताप अडसळ आणि मुडव्यांचे यावलकर यांनीही आपापले मुद्दे उपस्थित केले। महापारेषणच्या बैठकीत बावनकुळे यांनी थेट महावितरणच्या सीडींसोबत स्पीकरवर संवाद साधत हलगर्जीपणा करणाऱ्या अभियंत्यांवर कारवाई करण्याचे निर्देश दिले। ही बैठक अधिकाऱ्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी ठरली। सर्वात जास्त जर त्रास होतो तो महावितरण। सर एक्झॅक्ट काउंट नाही आहे, पण आपल्याकडे असं आहे हे उत्तर तुम्हाला निलंबित करणार होतं। मी असतो ना आता माझे मुख्यमंत्री किती वाटली सर तुम्हाला मला माहिती कॉल रेकॉर्डर आहे। मी तुम्हाला किती वेळा फोन केला? हो सर, आपल्याकडे तालुक्यामध्ये महावितरणला दोषी ठरवलं तर आपण ते प्रस्ताव पाठवतो। ते रिपोर्ट यायचा आहे आणि मेडिकल रिपोर्ट। आणि आळसेगाव मध्ये तुम्ही दिसताय आहे का? नाही दिसताय सर, मी राठोड आहे, दिसता नाही, सेक्शन इंजिनियर आहे। त्या लसनापूर कृष्णापूर मध्ये थोडेसे पावसाचे थेंब आले की तुम्ही लाईन बंद करता, असं का? पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी वीज मंडळातील अधिकाऱ्यांच्या कामांचा आणि त्यांच्या जबाबदारीचा सखोल आढावा घेतला। हलगर्जीपणा आणि करणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश दिल्याने भविष्यात वीज पुरवठ्यात सुधारणा होईल अशी अपेक्षा आहे।